लास्ट लेक्चरमध्ये फाईल हँडलिंग कन्सेप्टला आपण स्टार्ट केलं होतं. फाईल हँडलिंग कन्सेप्टबद्दल आपण स्टडी केलं होतं आणि बघितलं होतं की फाईल हँडलिंग काय, कशा पद्धतीने डेटा स्टोअर होतोय फाईल्समध्ये, फाईल्स काय बेसिकली पायथनमध्ये फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचं आहे त्याला आपण चेक केलं. सो फाईल हँडलिंग काय तुमचं बेसिकली स्टोरिंग डेटा इन टू द फाईल परमनंटली. जो फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट काय सांगतोय, जो आपण फाईलमध्ये डेटाला परमनंटली काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फाईल्स तुम्हाला सांगितले होते. दोन प्रकारचे फाईल्स असतात, टेक्स्ट फाईल्स आणि बायनरी फाईल्स. सो मेजर वर्किंग आपलं टेक्स्ट फाईलवरती असणार आहे, मेजर वर्किंग आपलं टेक्स्ट फाईलवरती असणार आहे. ठीक आहे. बायनरी फाईल्स पण देखील मी तुम्हाला शो करेल. बायनरी फाईल्समध्ये कसं डेटाला बिट्स आणि बाईट्समध्ये पायथन कन्वर्ट करतो आणि त्या बिट्स आणि बाईट्सच्या फॉर्ममध्येच तुम्हाला डेटाला राईट करावा लागतो, रीड करावा लागतो, डेटाला चेंज करावा लागतो. मग तुमचं बरोबर बायनरी डेटा जो आहे तो सुद्धा देखील चेंज होऊ शकतो. सो त्या केसमध्ये आपण टेक्स्ट फाईल आणि बायनरी फाईल्स दोन्हीवरती आपण बघणार आहे की कशा पद्धतीने डेटा वर्क होतोय. सो फाईल हँडलिंगमध्ये सगळ्यात पहिले आपण ओपन फंक्शनला स्टडी केलं, ज्याच्यामध्ये आपण फाईलला ओपन कसं करायचं, कारण सगळ्यात पहिले टास्क आहे टेक्स्ट फाईल असो किंवा बायनरी फाईल असो, दोन्ही पण फाईलवरती वर्क करा, पण सगळ्यात पहिले त्या फाईलला ओपन करा. जोपर्यंत फाईल ओपन होणार नाही तोपर्यंत तुमचं कोणतंच ऑपरेशन तिथं परफॉर्म होणार नाही. तुम्हाला फक्त कंटेंट रीड करायचं आहे, त्याच्यासाठी पण फाईल ओपन करावीच लागणार आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला ओपन फंक्शन हेल्प करणारी फाईलला ओपन करण्यासाठी. आता त्या फाईलला जेव्हा तुम्ही ओपन करताय तेव्हा तुमच्याकडे व्हेरियस मोड्स असतात, त्या मोड्समध्ये तुम्ही फाईलला ओपन करू शकता. सपोज जर का तुम्ही रीड मोडमध्ये ओपन करताय फाईलला, आपण रीड मोडमध्ये ओपन करतोय, त्याला आपण रिप्रेझेंट करतो स्मॉल आरनी यूज करून आपण काय करू शकतो, एखाद्या फाईलला ओपन करू शकतो आणि रीड मोडमध्ये ओपन करू शकतो. सो जेव्हा तुम्ही फाईलला ओपन करणार रीड मोडमध्ये, सो फक्त तुम्ही त्याच्या आतमधलं कंटेंटला रीड करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही राईट करण्याची परमिशन तुम्हाला नाही आहे. सो रीड करण्यासाठी आपल्याकडे आहे रीड फंक्शन, रीड लाईन फंक्शन आणि रीड लाईन्स फंक्शन, असे 3 फंक्शन्स आहेत. तिघांचं यूज वेगवेगळे. रीड फंक्शन सगळं डेटा एक सोबत रीड करतो आणि ॲज इट इज जसं फाईलमध्ये प्रेझेंट आहे त्या सेम फॉर्मॅटमध्ये आपल्यासमोर प्रेझेंट करतो. रीड लाईन बाय लाईन डेटाला आपल्यासमोर प्रेझेंट करतो आणि रीड लाईन्स लाईन बाय लाईनच डेटाला प्रेझेंट करतो, पण सगळे लाईन्स एक सोबत प्रेझेंट करून टाकतो आणि ते जे लाईन बाय लाईन आहे ते सगळे एक एक डेटा म्हणून लिस्टमध्ये स्टोअर करतो. म्हणजे रीड लाईन्स फंक्शन आपल्यासमोर जेव्हा डेटा प्रेझेंट करतो तेव्हा लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करतो आणि लिस्टमध्ये व्हेरियस डेटा असतात. बरोबर, आपण लिस्टचा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. लिस्टमध्ये आपण मल्टिपल डेटा स्टोअर करू शकतो. सो या टाईमला जेव्हा रीड लाईन्स फंक्शन डेटा प्रेझेंट करतोय लिस्टच्या फॉर्ममध्ये, तर त्या लिस्टमध्ये डेटामध्ये काय एक एक लाईन आहे. प्रत्येक डेटा तुमच्या त्या फाईलमधली एक लाईन म्हणून कन्सिडर केली जाते. सो हा कन्सेप्ट अंडरस्टँड करा. रीड फंक्शन काय, रीड लाईन काय आणि रीड लाईन्स फंक्शन काय. त्याच्यानंतर आहे राईट मोड. तुम्ही त्या फाईलला रीड मोडमध्ये ओपन करता, सेम त्याला तुम्ही राईट मोडमध्ये देखील तुम्ही ओपन करू शकता. जी फाईल तुम्ही राईट मोडमध्ये ओपन करताय त्यामध्ये तुम्हाला राईट करण्याचं परमिशन असणार आहे, म्हणजे की तुम्ही त्या फाईलमध्ये राईट करू शकता. सो बेसिकली राईट करण्याचा अर्थ काय की फाईल ओपन केली, त्याच्यामधलं तुम्हाला जर का कंटेंट तुम्हाला चेंज करायचं आहे किंवा कंटेंट अपडेट करायचं आहे, कंटेंट ॲड करायचं आहे, सो त्याला आपण म्हणतो राईट मोड. सो राईट मोडची वर्किंग कशी आहे, एखादी फाईल जर का राईट मोडमध्ये ओपन झाली आणि त्या फाईल ठीक आहे, एखादी फाईल जर का राईट मोडमध्ये ओपन झाली आणि त्या फाईलमध्ये जर का तुम्ही राईट करायला घेतलं तर त्या केसमध्ये तुमचं सगळं प्रिव्हियस डेटा पायथन डिलीट करतो आणि नवीन डेटा त्याच्या जागेवरती पुट करत असतो. सो राईट मोडमध्ये जेव्हा फाईल ओपन होणार तुम्ही राईट करू शकता, तुम्ही डेटा त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण कशा पद्धतीने पायथन डेटा ॲड करतो, सगळं प्रिव्हियस डेटा डिलीट करून टाकतो आणि मग त्याच्या जागेवरती नवीन डेटाला पुट करतो. आणि डेटाला राईट करण्यासाठी तुमच्याकडे आहे राईट फंक्शन. ओपन फंक्शन फक्त फाईलला ओपन करतोय. तुम्ही ज्या मोडमध्ये सांगणार फाईलला ओपन करण्यासाठी त्या मोडमध्ये फाईलला फक्त ओपन केलं जातं. त्याच्यामध्ये मग तुम्हाला वेरियस ऑपरेशन्स तुम्हाला परफॉर्म करायचे असतील, तर सपोज तुम्ही फाईल रीड मोडमध्ये ओपन केली असेल तर तुम्ही रीडच करू शकता, राईट मोडमध्ये ओपन केली असेल तर राईटच करू शकता. सो त्या केसमध्ये तुमच्याकडे वेगवेगळे फंक्शन्स आहे रीड करण्यासाठी आणि राईट करण्यासाठी. सो राईट करण्यासाठी आपल्याकडे राईट फंक्शन आहे जो की आपल्याला राईट करतोय त्या फाईलमध्ये. आणि राईट कशा पद्धतीने होते, प्रिव्हियस डेटा तुमचं सगळं डिलीट होत आहे आणि नवीन डेटा त्याच्यामध्ये ॲड केलं जाते. टेल फंक्शन तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या पायथनच्या फाईलमध्ये करंट तुमचा जो कर्सर असतोय, असं हा जो कर्सर आहे आपला माऊस पॉइंटर आहे, हा जो माऊस पॉइंटर आहे तो माऊस पॉइंटर बेसिकली तुमच्या फाईलमध्ये कुठं प्रेझेंट आहे, कारण त्याच्या बेसिसवरतीच तुमचं नेक्स्ट डेटा काय होत असतोय, रीड होत असतोय. नेक्स्ट डेटा तुमचं काय होणार आहे, रीड होणार आहे. सो टेल फंक्शन तुम्हाला सांगणार की कर्सर तुमचा पॉइंटर कुठे आहे आणि सीक तुम्हाला त्या
कर्सरला, त्या पॉइंटरला, त्या माऊस पॉइंटरला त्याला चेंज करण्याची परमिशन देतो. ते तुम्ही शिफ्ट करू शकतात तुम्हाला पाहिजे त्या पोझिशनवरती. इथं तुम्हाला बेसिकली पोझिशन नंबर म्हणजे की इंडेक्स नंबर काय करायचं आहे, प्रोव्हाइड करायचं. सो सिक तुमच्या पॉइंटरला मूव्ह करतो आणि टेल तुम्हाला सांगतो की करंटली तुमचं कर्सर कुठं प्रेझेंट आहे त्या फाईलमध्ये. आता काय गरज आहे या टेल आणि सिकची. सो इथे एक्झाम्पल आपण बघितलं, एकदा जो कंटेंट पायथनमध्ये रीड होतो, रीड फंक्शन एकदा जो कंटेंट रीड करतो परत जाऊन त्या कंटेंटला रीड करत नसतोय. एकदा जो कंटेंट पायथनने रीड केला परत प्रिव्हियस स्टेटमध्ये जाऊन तो जो रीड केलेला कंटेंट आहे, प्रिव्हियस कंटेंट आहे, ते प्रिव्हियस कंटेंटला तो रीड नाही करत. सो त्या केसमध्ये आपल्याला लागणारे टेल आणि सिक. कारण टेल आपल्याला सांगणार की करंट माऊस पॉइंटर किंवा तो कर्सर कुठं प्रेझेंट आहे, आणि सिक थ्रू आपण त्याला परत स्टार्टिंग पोझिशनला घेऊन जाऊ शकतो. एकदा की कर्सर परत स्टार्टिंग पोझिशनला गेलो की तुम्हाला परत चान्स भेटलेला आहे, रीड करण्याचं. म्हणजे की तुम्ही डेटा परत सुरुवातीपासून काय करू शकता, रीड करू शकता. परत एकदा की पूर्ण कंटेंट रीड झालं, टेलनी बघा कर्सर कुठं आलेलं आहे, टेलनी बघा कर्सर कुठं आलेलं आहे, परत त्याला 0 पोझिशनवरती घेऊन जा आणि परत कंटेंटला काय करा, रीड करा. आता फाईल हँडलिंगमध्ये जो सिंटॅक्स असतोय ते समजून घ्या. फाईल हँडलिंगमध्ये सगळ्यात पहिले कन्सेप्ट आहे ओपन फंक्शन. ओपन फंक्शन थ्रू तुम्ही डेटाला ओपन करणार. कोणत्या मोडमध्ये ओपन करायचं आहे तो, हा तुमची पहिली स्टेप आहे फाईल हँडलिंगमध्ये. सेकंड स्टेप आहे त्या एकदा जी फाईल ओपन झाली, ज्या मोडमध्ये ओपन झाली असेल त्या हिशोबाने फंक्शन्सला यूज करा. म्हणजे की तुमची फाईल रीड मोडमध्ये ओपन झाली आहे तर रीड फंक्शनला यूज करा, रीड लाईनला यूज करा, रीड लाईन्सला यूज करा. तुमचं फाईल राईट मोडमध्ये ओपन झाली आहे तर राईट फंक्शनला यूज करा. सो त्या केसमध्ये डिपेंडिंग ऑन मोड, ज्या फाईल तुम्ही ज्या मोडमध्ये ओपन केलेली असेल त्याच्या बेसिसवरती आपण फंक्शन्सला यूज करणार. आता हा झाली तुमची पहिली स्टेप, फाईलला ओपन करायचं आणि मोड त्याचं सेट करायचं, कोणत्या मोडमध्ये तुम्हाला फाईलला ओपन करायचं. त्याच्यानंतर ऑपरेशन्स म्हणजे की रीड किंवा राईट जे तुम्हाला यूज करायचं ते तुम्ही करू शकता डिपेंडिंग ऑन मोड. आणि तिसरी असतं तुमचं फाईलला क्लोज करणं. थर्ड स्टेप आहे फाईल हँडलिंगमध्ये फाईलला क्लोज करणं. सो एवढे 3 स्टेप्स तुम्हाला नेहमी फॉलो करायचं आहे. एवढे 3 स्टेप्स तुम्हाला नेहमी एक्झिक्यूट करता आलेच पाहिजे. की ज्या फाईलला ओपन केलं आहे त्याच्यामध्ये रीड केलं आहे, राईट केलं आहे, डिपेंडिंग ऑन मोड. त्याच्यानंतर त्या फाईलला तुम्ही क्लोज करणार. आणि जर का तुम्ही फाईल क्लोज नाही केली तर हे तुमच्यासाठी सिक्युरिटी ब्रेक करण्याचं एक रिझन असू शकतं. त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फाईलला नेहमी क्लोज करण्याचं काम करायचं आहे. कारण जर का फाईल ओपनच राहिली तर पुढचे ऑपरेशन्स पण परफॉर्म करायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार. काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. सो त्या केसमध्ये काय करा, जी फाईल तुम्ही ओपन करताय त्याला क्लोज सुद्धा देखील करा. सो असे कन्सेप्ट्स आहे आपले फाईल हँडलिंगमध्ये. 3 स्टेप्समध्ये फाईल हँडलिंग होणार. पहिले ओपन करा, कोणत्या मोडमध्ये ओपन करताय ते बघा. दुसरं तुमचं आहे ऑपरेशन परफॉर्म करणं तुम्ही रीड राईट. आणि तिसरं तुमचं आहे क्लोज करायची त्या फाईल. एकदा जो कंटेंट तुमचं रीड झालेलं आहे परत त्याच कंटेंटला रीड करणं पॉसिबल नाही. दुसरी गोष्ट, सगळ्यात पहिले कधी पण राईट फंक्शनला राईट मोडमध्ये फाईलला ओपन करा. राईट मोड जो कोड असतोय, तुम्ही जेव्हा पण फाईल हँडलिंगसाठी कोड लिहिताय, तेव्हा नेहमी डोक्यात ठेवा की तुम्ही राईट मोडचा जो कोड आहे त्याला पहिले सुरुवातीला लिहिणार आणि मग रीड मोडचा कोड तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही राईट करणार. ठीक आहे. आता आज आपण अजून जे मोड्स आहे पायथनमध्ये त्यांना अंडरस्टँड करू. जसं की आपल्याकडे नेक्स्ट मोड आहे अपेंड मोड. अपेंड मोडला आपण रिप्रेझेंट करतो स्मॉल ए नी. अपेंड मोड आणि राईट मोड दोन्ही पण सारखेच आहे. अपेंड मोड आणि राईट मोड दोन्ही पण सारखेच आहे, दोघांची वर्किंग पण सारखीच आहे. मग काय डिफरन्स आहे राईट मोड आणि अपेंड मोडमध्ये? दोन्ही पण कारण डेटाला राईट करण्यासाठीच यूज केले जातात. पण राईट मोडचा कन्सेप्ट काय सांगतो, प्रिव्हियस डेटा सगळं डिलीट करा आणि जो नवीन डेटा आहे त्याला त्याच्या जागेवरती आपण राईट करू. पण अपेंड मोड काय सांगतोय की प्रिव्हियस डेटा जो आहे त्याला राईट आपण डिलीट नाही करणार. प्रिव्हियस डेटा जसा आहे तसंच ठेवणार आणि त्या प्रिव्हियस डेटाच्या एंडिंगला जाऊन जो नवीन डेटा आहे त्याला आपण जोडून देणार. म्हणजे अपेंड मोड काय सांगतोय, जो प्रिव्हियस डेटा आहे एखाद्या फाईलमध्ये जो पण प्रिव्हियस डेटा प्रेझेंट असेल त्या प्रिव्हियस डेटाला आपण तसंच ठेवू आणि त्या प्रिव्हियस डेटाच्या एंडिंगला जाऊन आपण नवीन डेटा काय करू, ॲड करू. सो सेम कन्सेप्ट आहे, काहीच फरक नाही आहे. आपण फाईल ओपन करू. सपोज file.txt ला मी ओपन करतोय. सो याच्यामध्ये ऑलरेडी हा डेटा सेव्ह आहे. प्रिव्हियस डेटा गेट इरेज्ड इन द राईट मोड असं आपण काहीतरी लिहिलेलं आहे. किंवा file1.txt ला तुम्ही ओपन करून बघू शकता, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. ओके, file.txt ला बघा, ह्याच्यामध्ये ऑलरेडी डेटा तुमचा सेव्ह आहे. याच डेटावरती आपण काय करू शकतोय,
अपेंड मोडमध्ये जेव्हा आपण या फाईल डॉट TXT ला ओपन करणार आणि त्याच्यामध्ये कोणता नवीन डेटा राईट करण्याचा प्रयत्न केला तर तो जो डेटा आहे तो या प्रिव्हियस डेटाच्या एंडिंगला जाऊन ॲड होणार. हा प्रिव्हियस डेटा आहे तुमचा, त्या प्रिव्हियस डेटाच्या एंडिंगला म्हणजे जिथं इथं कर्सर ब्लिंक होत आहे त्या जिथं कर्सर ब्लिंक होत आहे त्या जागेवरती तुमचा डेटा काय होणार, ॲड होणार. सो आपण बघू आता. सो एक F2 नावाची फाईल व्हेरिएबल बनवतोय. F2 नावाचं व्हेरिएबल बनवतोय. वरचं कोड स्किप करू म्हणजे आपल्याला आता प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल. आणि ओपन करू. सगळ्यात पहिले काय करणार आपण, ओपन करणार. ओपनच्या आतमध्ये पहिली व्हॅल्यू आपण काय पास करतोय, फाईलचं नाव विथ एक्सटेन्शन, ते पण कोड्सच्या आतमध्ये कॉमा देणार. आणि कोणत्या मोडमध्ये ओपन करायचं आहे, ए म्हणजे की अपेंड मोडमध्ये, त्याला आपण तिथं राईट करणार. प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार, F2 ला प्रिंट करणार. आणि चेक करू आउटपुट काय येतं. सो सक्सेसफुली इथं ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. हा बघा, सक्सेसफुली इथं फाईलचा ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, आपण अपेंड मोडमध्ये ओपन केलं आहे. अपेंड मोडचा कन्सेप्ट काय सांगतोय, तुम्ही फाईलला एडिट करू शकता म्हणजे त्याच्यामध्ये डेटा राईट करू शकता. सो त्याच्यासाठी आपल्याकडे डेटा राईट करण्यासाठी राईट फंक्शन आहे. सो मी काय लिहिणार, F2 डॉट काय लिहिणार, मी राईट लिहिणार. आणि सुरुवातीला मी देणार \n. \n काय तुमचा एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे, न्यू लाईन. कारण मला इथं न्यू लाईन घ्यावी लागणार आहे. कारण जो डेटा आहे तो कुठं ॲड होतो, जिथं तुमचा कर्सर ब्लिंक होतोय. आणि आता कर्सर कुठं ब्लिंक होतोय, जो प्रिव्हियस डेटा आहे लगेच त्याच्यानंतर. सो माझा जो नवीन डेटा आहे तो मला या लाईन सोबतच अटॅच नाही करायचं आहे, मला न्यू लाईनवरती घेऊन यायचं आहे. सो त्या केसमध्ये मी काय करणार, पहिलेच \n देणार जेणेकरून नवीन लाईन क्रिएट होणार त्या टेक्स्ट फाईलमध्ये. आणि त्याच्यानंतर मला जो पण पाहिजे तो डेटा मी इथं देऊ शकतो. सो काय अशा पद्धतीने बघ कशा पद्धतीने आता डेटाला मी काय केलेलं आहे, इथं राईट केलेलं आहे. सो रन करू, आपण कोड रन करू. चलो, कोड सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला. परत फाईलचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता फाईलच्या आतमध्ये जाऊन बघू. हे बघा, फाईलच्या आतमध्ये जाऊन मी आता बघतोय काय झालेलं आहे का खरंच आपलं डेटा राईट. तर तुम्ही बघू शकता जो प्रिव्हियस डेटा आहे तो तसाच आहे आणि नवीन डेटा सुद्धा देखील नवीन लाईनवरती तुमचा ॲड झालेला आहे. सो हाच कन्सेप्ट असतोय तुमचं अपेंड मोडचा, जो प्रिव्हियस डेटा तसंच ठेवतो आणि नवीन डेटाला देखील ॲड करून देतो. पण तोच हा जर का फाईल मी ह्याच्यामध्ये ओपन केली, राईट मोडमध्ये ओपन केली, तर तेव्हा पण तुमचा कंटेंट राईट होणार. पण हा जो कंटेंट आहे 2 लाईनचा, हा पहिले सगळं डिलीट होईल. आणि मग जो नवीन कंटेंट आहे, दिस डेटा विल बी ॲडेड टू द एंड ऑफ द फाईल, हा डेटा तुमचा कुठं ॲड होईल, त्या 2 लाईनला इरेज करून त्याच्यावरती तुमचा डेटा ॲड केला जाईल. सो हा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे अपेंड आणि राईट मोडमध्ये. चल झालंय तुमचं वर्क करून तो क्लोज करून टाका सक्सेसफुली फाईलला. आता रीड करायचं असेल तर त्या फाईलला परत ओपन करा. कशामध्ये ओपन करणार, आता तुम्ही रीड मोडमध्ये तुम्ही त्याला ओपन करू शकता. आणि मग तुम्ही सक्सेसफुली डेटाला देखील इथं काय करू शकता, रीड करू शकता. आला तुमचा डेटा इथं सक्सेसफुली रीड होऊन. आता डबल तुमचा डेटा काय झालेला इथं राईट झालेला आहे. पहिले तुमचं ऑलरेडी एवढं 2 लाईनचा डेटा होता, त्याच्यासोबत तुमचा अजून एक सेम लाईनचा डेटा तुमचा काय झाला इथं ॲड झाला. राईट मोड आणि अपेंड मोड ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे. हे सगळ्यात पहिले
जेव्हा पण तुम्ही फाईल ओपन करतात राईट मोडमध्ये किंवा अपेंड मोडमध्ये, तर सगळ्यात पहिले ते जाऊन चेक करतात की ही फाईल एक्झिस्ट करते का नाही करते. जर का फाईल एक्झिस्ट करत असेल तर सेम फाईल तुमची ओपन होईल, आणि जर का फाईल एक्झिस्ट नसेल करत तर ते तुमच्यासाठी फाईलला देखील काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. सेम आपल्याकडे तसंच पुढं आहे एक्स मोड. ठीक आहे, एखादी फाईल जर का तुम्ही एक्स मोडमध्ये ओपन केली, एखादी फाईल जर का तुम्ही एक्स मोडमध्ये ओपन केली, तर त्या केसमध्ये एक्स मोड काय करतोय की जाऊन चेक करतोय ती फाईल ऑलरेडी प्रेझेंट आहे का नाही आहे. तो जाऊन चेक करणार ती फाईल ऑलरेडी प्रेझेंट आहे का नाही आहे. जर का फाईल प्रेझेंट असेल, जर का फाईल प्रेझेंट असेल तर तुम्हाला एरर देणार. तर तुम्हाला काय देणार, तो एरर देणार. तो काय सांगतोय बेसिकली, ही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करते, आणि जी फाईल एक्झिस्ट करत नसेल त्या फाईलला तो क्रिएट करणार तुमच्यासाठी. त्या फाईलला तो काय करणार, तुमच्यासाठी क्रिएट करून ठेवणार. सो बघा, जेव्हा मी आता इथं फाईल .txt ऑलरेडी प्रेझेंट आहे, प्रिंट करायला घेतोय, काय प्रिंट करणार मी, F3 ला प्रिंट करणार, कोडचं बटन रन करतोय. सो पायथननी मला काय दिलंय, एरर दिलंय. पहिले प्रिव्हियस जो डेटा होता तो सक्सेसफुली राईट झाला, रीड झाला, आणि आता त्याच्यानंतर फाईल एक्झिस्ट एरर येते. फाईल एक्झिस्ट एरर मला आलेलं आहे. सो इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मला एरर आलेलं आहे जेव्हा मी एक्स मोडचा यूज करतो. हाच फरक आहे एक्स मोडचं आणि बाकीच्या डब्ल्यू आणि अपेंड मोडचं. जी फाईल एक्झिस्ट करते त्याला तो परत क्रिएट नाही करणार. सो बेसिकली तुम्ही एक्स मोडला यूज करणार चेक करण्यासाठी की सिस्टममध्ये काय चालू आहे, कोणती फाईल प्रेझेंट आहे, कोणती नाही आहे. जी प्रेझेंट असेल त्याला एरर आला, त्या केसमध्ये तुम्ही त्याच्यावरती वर्क करू शकता. चल, तर अशा पद्धतीने तुमच्यासमोर वेगवेगळे मोड्स काय आहे अवेलेबल आहे. चला पुढचे मोड्स पण आपण बघून घेऊ. ठीक आहे, 11 मोड आहे आपल्याकडं आता. आर प्लस मोड. ठीक आहे, आर प्लस मोड. जे आर प्लसचा अर्थ काय, आता आपण फक्त आर मोड बघितलाय, रीड मोड बघितलाय. आता आपण आर प्लस मोड बघतोय. म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ काय त्याचा, की तुम्ही रीड आणि राईट दोन्ही पण सोबत करू शकतात. म्हणजे की तुम्ही रीड आणि राईट, रीड प्लस राईट, त्याचा अर्थ काय बेसिकली, तुम्ही रीड प्लस राईट दोन्ही पण एक सोबत करू शकता. चलो, एक F4 नावाचं व्हेरिएबल बनवतोय.
त्याच्या आतमध्ये ओपन करतोय फाईलला, फाईल डॉट टी एक्स टी सेव्ह. काय डेटा आहे फाईल डॉट टी एक्स टीमध्ये एकदा चेक करून घेऊ. टोटल 4 लाईनीचा डेटा आहे. ठीक आहे, 4 लाईनीचा डेटा सेव्ह आहे आपल्या पी सीमध्ये. आता आपण काय करणार आहे, ठीक आहे, सेम आपण फाईलला ओपन केलेलं आहे, प्रिंट करून बघू सक्सेसफुली ऑब्जेक्ट क्रिएट होतोय का. सक्सेसफुली जो फाईल आहे तो R+ मोडमध्येच ऑब्जेक्ट क्रिएट झालेलं आहे का त्याचं. हे बघा R+ मोडमध्ये आपलं काय झालेलं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट झालेलं आहे. आता मी काय करणार, प्रिंट करणार काय करणार मी आता F4 डॉट काय करणार, रीड करणार. डॉट काय करणार, रीड करणार. सो आता आपण बघू रीड करता येतोय का आपल्याला. सक्सेसफुली जो डेटा होता त्याला आपण ॲज इट इज काय केलेलं आहे, आता रीड केलं. चलो आता आपण हे पण बघू राईट करता येतोय का आपल्याला. आता आपण चेक करणार की जो डेटा आहे त्याला राईट करता येतोय का. सगळ्यात पहिले तर आपण काय करू, त्याला सिक करू, म्हणजे की त्याला 0 पोझिशनवरती काय करू, पहिले परत एकदा घेऊन जाऊ. 0 पोझिशनवरती मी काय करणार आहे, त्याला घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मी काय करतोय, एफ डॉट काय करतोय मी, राईट करतोय. एफ डॉट काय करणार मी, राईट करणार. जसं आपण इथं केलं होतं F1 डॉट राईट, सेम त्याच पद्धतीने आपण F डॉट राईट करणार. आणि आता इथं काय देतोय मी, हाय लिहितोय. अशा पद्धतीने चेक करायचं आता आपल्याला दोन्ही पण ऑपरेशन्स आपले सक्सेसफुली परफॉर्म होणार आहे का नाही होणार आहे. कोडचं एक्झिक्युशन तर सक्सेसफुली झालेलं आहे. ठीक आहे, कोडचं एक्झिक्युशन तर सक्सेसफुली झालं. कोड फाईल ओपन झाली, पहिल्यांदा फाईल ओपन झाली, R+ मोडमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट झाला. त्याच्यानंतर डेटा रीड झाला सक्सेसफुली. एवढा डेटा होता 4 लाईनचा डेटा रीड झाला. आता सिक केलं. सिकमध्ये आपण परत पॉइंटरला कुठं घेऊन गेलो, 0 पोझिशनवरती घेऊन गेलो. 0 पोझिशनवरती गेल्यानंतर मी तर काय राईट केलेलं आहे, हाय राईट केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण बघू. सो इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुमचं डेटा आता काय झालेलं आहे, राईट झालेलं आहे. कसं डेटा तुमचं राईट झालेलं आहे. सो याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही फाईलला रीड R+ मोडमध्ये ओपन करणार तेव्हा तुमचा काय प्रिव्हियस डेटा इरेज नाही होणार. इथं पण ही गोष्ट समजून घ्या. R+ मोडमध्ये जेव्हा पण तुम्ही फाईल ओपन करणार, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमचा जो डेटा आहे तो डेटा तुमचा इरेज नाही होणार आहे. जसा आहे तो डेटा तसाच राहील आणि तुमचा नवीन डेटा जो आहे तो एंडिंगला जाऊन ॲड होणार आहे. आता मी तुम्हाला इथं अजून एक व्हेरिएशन दाखवलं. एंडिंगला जाऊन तर आपला डेटा ॲड होणार आहे बाय डिफॉल्ट, बट एक गोष्ट समजून घ्या, जर का मी इथं सिक करून जो कर्सर आहे तो कर्सर जर का सुरुवातीला घेऊन आलो तर त्या केसमध्ये माझा डेटा तिथं सुरुवातीपासून काय होणार आहे, राईट व्हायला सुरुवात होणार आहे. पायथन काय करणार, हा डेटाला पिक करणार आणि या फाईलमध्ये राईट करणार. पण कुठं राईट करणार, आता एंडिंगला राईट नाही करणार, तो स्टार्टिंगलाच येऊन काय करणार, डेटा राईट करण्याची सुरुवात करणार. आणि तुम्ही बघू शकता डेटा कसा राईट होतोय, जेव्हा ऑलरेडी त्याच्या जागेवरती कंटेंट प्रेझेंट असेल तर फाईल हँडलिंगमध्ये जिथं ऑलरेडी डेटा प्रेझेंट असेल त्या डेटाला ओव्हरराईट करून तो डेटा तिथं पुट केला जातो. सो इथं प्रिव्हियस होतं, त्या प्रिव्हियसमधले पहिले 4 कॅरेक्टर्स बरोबर पायथननी काय केले, इरेज केले आणि त्या 4 कॅरेक्टर्सच्या जागेवरती काय केलेलं आहे, इथं पुट केलेलं आहे. ह्याच्यामधले रूल्स समजून घ्या. काही रूल्स आहे ह्याच्याकडे पण व्यवस्थितपणे राईट डाऊन करून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला रीड अलाउड आहे, तुम्हाला राईट अलाउड आहे,
राईट अलाउड आहे. तुमची जी फाईल आहे ती ऑलरेडी एक्झिस्ट पाहिजे. म्हणजे की सपोज तुम्ही एखादी अशी फाईल टाकली जी ऑलरेडी प्रेझेंट नाही आहे आणि त्या केसमध्ये तुम्हाला एरर देणार, पायथन तुम्हाला एरर देणार. पायथन इथं काही नवीन फाईल क्रिएट नाही करणार, पायथन डायरेक्टली तुम्हाला काय देणार, एरर देणार. सो फाईल मस्ट एक्झिस्ट हा कंपल्सरी आहे जेव्हा पण तुम्ही राईट प्लस आर प्लस मोडमध्ये एखादी फाईल ओपन करताय. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा डेटाला इरेज करत नाही. ठीक आहे, हा डेटाला तुमचं इरेज करत नाही. सो एवढे पॉईंट्स आहे, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहे आर प्लस मोडचं. सेम आपल्याकडं आहे पुढं 12th मोड डब्ल्यू प्लस मोड. डब्ल्यू प्लस मोड हा बेसिकली असतो राईट प्लस रीडसाठी. हा बेसिकली असतो तुमचं राईट प्लस रीडसाठी. जसं तो रीड प्लस राईट होता, हा राईट प्लस रीड आहे आणि त्याचा डेटा त्याच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये राईट अलाउड आहे, रीड अलाउड आहे. फाईल तुमची क्रिएट होणार जर का ती एक्झिस्ट करत नसेल तर, आणि हा प्रिव्हियस डेटा सगळं इरेज करून टाकतो. हा प्रिव्हियस डेटा सगळं इरेज करतो आणि मग त्याच्या जागेवरती नवीन डेटाला ॲड करतो. सो सेम जसं इथं आपण ऑपरेशन्स परफॉर्म केलं आहे त्याला देखील तुम्ही इथं काय करू शकता, परफॉर्म करून बघू शकता. जसं आर प्लस मोड आहे तसंच राईट मोड आहे. सेम पुढचं तुमच्यासाठी मोड आहे 13th मोड आणि तो आहे अपेंड मोड. म्हणजे त्याला आपण म्हणतो अपेंड प्लस रीड. आता या डेटाला काय तुम्हाला अलाउड आहे राईट करणं, रीड करणं पण तुम्हाला अलाउड आहे. फाईल तुमची क्रिएट होणं जर का एक्झिस्ट करत नसेल आणि हा तुमचा जो प्रिव्हियस डेटा असतो त्याला इरेज करत नाही. ठीक आहे, सो काही अशा पद्धतीने तुमच्याकडं वेगवेगळे मोड्स आहेत, त्यांना ओपन करा. ओपन केल्यानंतर त्यांच्यामध्ये राईट रीड सगळे ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता. सो आत्तापर्यंत आपण काय करत होतो, वेगवेगळ्या मोड्समध्ये फाईल ओपन करावं लागायचं. पहिले राईट आणि मग पहिले राईट मोडमध्ये ओपन केलं असेल रीड करण्यासाठी, परत तेच फाईल रीड मोडमध्ये ओपन करा. दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स बनवा एकाच फाईलसाठी. आता तसं करण्याची गरज नाही आहे, एकच व्हेरिएबलमध्ये काम होईल आणि त्याला मोड पण तुम्हाला काही अशा पद्धतीने सेट करता येईल. सो सिकला यूज करा. सिकला यूज करायचं शिका. सिक कशा पद्धतीने यूज करता येईल त्याला अंडरस्टँड करा. ठीक आहे, सिक आणि टेल महत्त्वाचं आहे आणि बाकीचे जेवढे मोड्स मी तुम्हाला दाखवले ते सुद्धा महत्त्वाचे. चल पुढं जाऊ आणि आता आपण CSV फाईलवरती वर्किंग कसं करायचं त्याला अंडरस्टँड करू. चल
CSV फाईलवरती वर्किंग कसं करायचं त्याला अंडरस्टँड करू. फाईल हँडलिंग विथ CSV फाईल्स. आता अंडरस्टँड करून घ्या व्यवस्थितपणे कन्सेप्ट. तसं आता आपण TXT फाईलवरती वर्किंग केलं, सेम आपल्याला CSV फाईल्सवरती आता वर्किंग करायचं. आता CSV फाईलमध्ये परत आपले फंक्शन्स चेंज होणार आहे. TXTमध्ये आपल्याकडं रीड फंक्शन होतं, रीड लाईन होतं, रीड लाईन्स होतं, आपल्याकडं राईट फंक्शन होतं. पण इथं आपल्याकडं CSVमध्ये आता वेगळं कन्सेप्ट चालणार आहे, वेगळ्या पद्धतीने आपला डेटा स्टोअर होणार. कारण इथं डेटा स्टोअर करण्याची पद्धतच वेगळी आहे. रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये तुमचा डेटा स्टोअर होत असतो. सो त्या केसमध्ये तुम्हाला टेबलच्या फॉर्ममध्ये डेटाला स्टोअर करावा लागणार आहे. सो त्याच्यासाठी फंक्शनसुद्धा देखील तुमच्याकडं वेगळे अवेलेबल आहे. सो CSVवरती CSV फाईलवरती वर्क करण्या अगोदर एक लायब्ररी इम्पोर्ट करायची आहे. CSV नावाची लायब्ररी तुम्हाला इथं इम्पोर्ट करून घ्यायची. सो सगळ्यांनी काय करा, CSV लायब्ररीला काय करा, इम्पोर्ट करा. इम्पोर्ट कीवर्ड लिहा. त्याच्यानंतर CSV लायब्ररीचं नाव आहे डायरेक्ट. तुम्हाला VS कोड पण सजेशन्स देईल लगेच आणि त्याला इम्पोर्ट करून घ्या. एकदा की CSV लायब्ररी तुमच्याकडून इम्पोर्ट झाली की मग आपलं सेम कन्सेप्ट चालणार आहे. आता ह्या फाईल हँडलिंग विथ CSV करण्या अगोदर तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवायचं होतं. ठीक आहे, विथ स्टेटमेंट. तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवायचं होतं, फाईल हँडलिंग विथ विथ स्टेटमेंट. आतापर्यंत तुम्ही बघितलं की फाईलला ओपन करण्यासाठी तुम्ही एक व्हेरिएबल क्रिएट करताय. त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये ओपन फंक्शन चालवताय. त्या ओपन फंक्शनच्या आतमध्ये फाईलचं नाव विथ एक्सटेन्शन आणि मोडला देखील तुम्ही इथं काय करताय, सेट करताय. पण फाईल हँडलिंग विथ स्टेटमेंट काय सांगतोय कन्सेप्ट, की तुम्हाला फाईलला जर ओपन करायचं असेल तर असं व्हेरिएबल वगैरे क्रिएट करण्याची गरज नाही आहे. आपल्याकडं अजून एक मेथड आहे. ही तुमची पहिली मेथड झाली फाईलला ओपन करण्यासाठी. सेम आपल्याकडं अजून एक मेथड आहे विथ स्टेटमेंटची. सो विथ स्टेटमेंटचं सिंटॅक्स कसं आहे, तुम्हाला पहिला राईट करायचं आहे विथ कीवर्ड. विथ कीवर्ड नंतर तुम्हाला परत ओपन फंक्शनच इथं राईट करायचं आहे. ओपन फंक्शनचं सिंटॅक्स सेमच आहे. ओपन फंक्शनचा सिंटॅक्स सेमच आहे, पण सुरुवातीला तुम्हाला विथ कीवर्ड राईट करायचं आहे आणि मग त्या ओपन फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला पुट करायचं आहे तुमच्या फाईलचं नाव. जी पण तुमची फाईल असेल त्या फाईलचं नाव .txt आणि मग त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे ज्या मोडमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे. फाईल ओपनचं सिंटॅक्स सेमच आहे. आतमध्ये पहिली व्हॅल्यू तुमची फाईलचं नावच असेल कोट्सच्या आतमध्ये विथ एक्सटेन्शन कॉमा करून तुमचं दुसरं असणारे मोड, तो मोडसुद्धा तुम्ही कोट्सच्या आतमध्येच पुट करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक अलाइस क्रिएट करायचं आहे. पायथनमध्ये आपण एक अलाइस क्रिएट करत असतोय. त्या अलाइस म्हणजे काय असते बेसिकली, हा जो स्टेटमेंट आहे हा एवढं सगळं स्टेटमेंट रिप्रेझेंट होणार आहे कोणत्या एका निक नेमनी, आणि त्याला आपण निक नेम देतोय सपोज F. सो हा सिंटॅक्स आहे तुमचा. आता त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोड लिहायचं आहे. आता त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला या विथ स्टेटमेंटच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, नेहमी कोडला राईट डाऊन करायचं आहे. सो जेव्हा पण तुम्ही आता जे आपण वरती शिकलेलो आहे कंटेंट जर का तुम्हाला रीड करायचं असेल तर रीड फंक्शन, रीड लाईन फंक्शन, रीड लाईन्स फंक्शन जे पाहिजे त्याला तुम्ही यूज करू शकता. त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. फक्त जो कोड आहे त्या विथ स्टेटमेंटच्या अंडर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. ह्याचा एकच फायदा आहे तुम्हाला की तुमची जी फाईल आहे त्याला तुम्हाला क्लोज करत बसण्याची गरज नाही आहे. आता दरवेळेस तुम्हाला क्लोज लिहिण्याची गरज नाही आहे. हा जो विथ स्टेटमेंट आहे तो ऑटो तुमच्यासाठी काय करतो, फाईलला क्लोज करून टाकतो. जोपर्यंत तुम्ही त्या विथ स्टेटमेंटच्या आतमध्ये आहे, जोपर्यंत तुमचं कोड त्या विथ स्टेटमेंटच्या आतमध्ये आहे, कोडचं एकदा एक्झिक्युशन संपला त्या विथ स्टेटमेंटच्या आतमध्ये तुम्ही जेवढं पण कोड लिहिलेला असेल ते सगळे कोड तुमचं एक्झिक्यूट झाला. त्याच्यानंतर जसं तुम्ही विथ स्टेटमेंटच्या बाहेर पडतात, जसं तुम्ही विथ स्टेटमेंटच्या आतमधून बाहेर निघून जातात, तेव्हा त्या केसमध्ये तुमचं जो पायथन आहे तो फाईलला ऑटो क्लोज करून टाकतो. ठीक आहे, फाईलला तो ऑटो क्लोज तुमच्यासाठी करण्याचं काम करणार. बाकी तर सगळं सेमच असणार आहे. फाईल आपली ओपन झालेली आहे, फाईल .txt, आणि कशाच्या आतमध्ये ओपन केली, परत आपण Fच्याच आतमध्ये ओपन केली. आता मी प्रिंट करणार, काय प्रिंट करणार मी, F.readला काय करणार इथं सक्सेसफुली प्रिंट करायचं बघणार आहे. सो F. काय करणार मी इथं रीडला कॉल करणार. सो जसं आपण वरती कोड लिहित होतो सेम त्याच पद्धतीने आपण आता इथं राईट डाऊन करणार आहे.
सो काय दाखवते, कारण ही पण एक मेथड आहे विथ मेथड, ज्याने तुम्ही फाईलला ओपन करू शकतात. आणि ह्याचं तुम्हाला आता दरवेळेस तुम्हाला व्हेरिएबल बनवण्याची गरज नाही आहे. व्हेरिएबल बनवायचं आता सोडून द्या. ही पहिली मेथड होती म्हणून तुम्हाला मी ॲक्च्युअल प्रोग्रामिंगमध्ये दाखवली. पण आता आपल्याला विथ स्टेटमेंटला यूज करून काय करायचं आहे, आपलं काम अजून सोपं करून घ्यायचं आहे. विथ स्टेटमेंटच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, फाईलला ओपन करायचं आहे आणि मग त्याच्या आतमध्ये कोड राईट डाऊन करायचा आहे. जसं तुम्ही त्या विथ स्टेटमेंटच्या बाहेर निघणार, पायथन तुमच्यासाठी त्या फाईलला ऑटो क्लोज करून टाकणार. चल, आता इम्पोर्ट CSV मध्ये आपण सेम कन्सेप्टला फॉलो करू. विथ कीवर्डचाच आपण आता यूज करणार आहे. विथ ओपनच्या आतमध्ये आपण राईट करणार आहे. सगळ्यात पहिलंच आपण देणार आहे data.csv. आता फाईलचं एक्सटेन्शन चेंज होणार. ठीक आहे, आता फाईलचं एक्सटेन्शन तुमचं काय होणार, आता चेंज होणार, कारण आता CSV फाईल्स आलेले. सो आणि कॉमा करून सगळ्यात पहिले आपण राईट डाऊन करतोय डब्ल्यू मोड. बाकी वर्किंग मोडचा जो वर्किंग आहे तो सेमच आहे. जो मोडचं वर्किंग आहे तो सेमच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. हे गोष्ट लक्षात घ्या, मोडचं वर्किंग तुमचं कधीच चेंज होणार नाही. आता राईट मोड काय सांगतंय, सगळ्यात पहिले तर ही फाईल जाऊन राईट मोड काय करणार, सर्च करणार. पायथन सगळ्यात पहिले जाऊन काय सर्च करणार, data.csv ची फाईल कुठं प्रेझेंट आहे का या फोल्डरमध्ये. जर का त्याला data.csv ची फाईल सापडली तर त्याला तो ओपन करणार, आणि जर का नाही सापडली तर तो क्रिएट करणार. आपल्यासाठी तो काय करणार, आता क्रिएट पण करणार. सो त्या केसमध्ये आपली फाईल इथं सक्सेसफुली काय होईल, आता क्रिएट होईल. चलो, आपण आता याला W+ मोडमध्येच ओपन करू. W+ मोडमध्ये ओपन करून आपण आता शिकलेलो आहे राईट प्लस रीड कशा पद्धतीने होऊ शकतोय. सो W+ मोडमध्ये ओपन करू, जेणेकरून पायथन चेक करणार फाईल आहे का नाही, नसेल तर आपल्यासाठी चेक क्रिएट करून टाकणार. चला, ह्याला आता देतोय मी फाईल, किंवा मी ह्याला देतोय CSV फाईल. आणि कोलन लावणार. कोलनच्या नंतर त्याच्या आतमध्ये मी आता काय करणार आहे, राईट डाऊन करणार आहे कोड. चला, आता लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितपणे. आता फाईल तर तुमची ओपन झाली, मग आता CSV मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला आता जी फाईल तुम्ही ओपन केलेली त्याला रायटर मोडमध्ये सेट करावं लागेल. तुम्ही राईट मोडमध्ये ओपन केलेली, पण CSVचा अजून एक कन्सेप्ट आहे. एवढंच करून तुमची फाईलमध्ये तुम्ही राईट नाही करू शकत. तुम्हाला त्याच्या आतमध्ये पण त्या CSV फाईलला जर का राईट करायचं असेल तर त्याला अजून एक फंक्शन आहे, रायटर फंक्शन. त्याच्या आतमध्ये त्याला पास करावं लागतं. जर का तुम्हाला CSV फाईलमध्ये राईट करायचं असेल तर नुसतं एवढं स्टेप करूनच जमत नाही आहे. एक रायटर नावाचं फंक्शन असतोय CSV मध्ये. त्या रायटर फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला ही जी फाईल आहे जी तुम्ही ओपन केलेली त्या फाईलला तुम्हाला पास करावा लागतो. सो त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल बनवणार आहे, राईट. ठीक आहे, CSV रायटर म्हणून आपण काय करतोय, एक व्हेरिएबल बनवतोय. इक्वल टू ची साईन लावणार आहे आणि त्याच्या आतमध्ये CSV ला राईट करून डॉट करून. चला, CSV आता CSV डॉट का केलेलं आहे, कारण हा जो CSV आहे ही लायब्ररी, त्या लायब्ररीच्या आतमध्ये फंक्शन आहे रायटर फंक्शन. आपल्याकडे एक फंक्शन आहे त्या लायब्ररीच्या आतमध्ये रायटर फंक्शन, आणि त्या रायटर फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही पास करणार जी फाईल तुम्ही ओपन केली. कुठं ओपन केली तुम्ही, या CSV फाईल नावाच्या, असं समजा व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय केलेली, फाईलला ओपन केलेली, आणि ते CSV फाईल नावाच्या व्हेरिएबलला तुम्ही या रायटर फंक्शनमध्ये पास करणार. आता हा रायटर फंक्शनने अलाउ केलेला आहे आपल्याला या CSV फाईलमध्ये हा data.csv मध्ये डेटाला राईट करण्यासाठी. आता राईट करण्यासाठी पण आपल्याकडं एक फंक्शन आहे राईट रो म्हणून फंक्शन. CSV अंडरस्कोर, आता मी रायटरला यूज करणार, डॉट करून राईट रो म्हणून इथं राईट करतोय, राईट रो म्हणून. आणि त्या राईट रोच्या आतमध्ये तुम्हाला पाहिजे तो डेटा तुम्ही इथं काय करू शकता, पास करू शकता. आता जो डेटा तुम्ही राईट रो मध्ये पास करणार आहे, राईट रो फंक्शनमध्ये पास करणार आहे, तो तुमचं लिस्ट फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असणार. लिस्ट फॉर्मॅटमध्ये डेटा प्रेझेंट असेल. चला, आता अंडरस्टँड करून घ्या व्यवस्थितपणे CSV फाईलचं फॉर्मॅट. आता CSV फाईल कोणते असतात, आपले एक्सेल फाईल असतात. सो एक्सेल जेव्हा पण तुम्ही एक्सेल फाईलला ओपन करणार, एक्सेल फाईलला ओपन करून बघा कशा पद्धतीने दिसतो एक्सेल फाईल तुमचं. सपोज माझ्याकडे एखादी एक्सेल फाईल आहे का,
ही आपली CSV फाईल. या CSV फाईल, आता CSV फाईल कशी असते आपली? CSV फाईल काय आहे? मायक्रोसॉफ्ट एक्सेलची जी फाईल असते, MS फाईल ज्याला आपण म्हणतो, MS एक्सेल ज्याला म्हणतो आपण. सो त्या केसमध्ये ही जी CSV फाईल आहे, एक्सेल फाईल आहे आपली. सो ते एक्सेल फाईल कशा पद्धतीने, ती एक्सेल फाईल कशा पद्धतीने असते? रोज आणि रोज त्याच्यामध्ये, नंबर ऑफ रोज त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ऑब्झर्व केलं तुम्ही व्यवस्थितपणे तर CSV फाईलमध्ये टेबल असतो आणि टेबलमध्ये नंबर ऑफ रोज असतात. सो इथं तुम्ही बघू शकता, ही तुमची पहिली रो आहे, ही तुमची सेकंड रो आहे, ही थर्ड, ही फोर्थ, असे नंबर ऑफ रोज तुमच्याकडे इथं काय अवेलेबल आहे. सो या प्रत्येक रोला तुम्ही काय करता? राईट करता. सो त्याच पद्धतीने आपल्याकडं इथं फंक्शन आहे राईट रो फंक्शन. राईट रो फंक्शन काय करणार आहे? तुमच्या एक एक करून रोजमध्ये डेटाला फिल करत जाणार आहे. सो आता बाय डिफॉल्ट जेव्हा पण आपण टेबल क्रिएट करतो किंवा एक्सेल फाईल क्रिएट करतो, जी पहिली रो असते त्याला आपण काय करतो? कॉलम नेम्स आपण त्याच्यामध्ये राईट करत असतो. कधी पण तुम्ही ऑब्झर्व करा, कोणत्याही CSV फाईलमध्ये, एक्सेल फाईलमध्ये जर का तुम्हाला डेटा फिल करायचा असेल तर पहिली रो जी असते त्याला बाय डिफॉल्ट तुम्ही काय करता? कॉलम नेम म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये फिल करतात. ही पण तुमची रोज आहे, ही पण तुमची काय रोज आहे. पण त्या रोमध्ये तुम्ही सगळ्यात पहिले तुमचे कॉलमचे नावं फिल करतात, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलमचं त्या पहिल्या रोच्या खाली म्हणजे सेकंड रो पासून तुम्ही काय करू शकता? डेटा फिल करायला स्टार्ट करू शकता. सो पहिली रो नेहमी तुमची काय असते? कॉलम नेम असते आणि मग त्याच्या खाली तुमचा जो डेटा आहे त्याला तुम्ही काय करता? तिथं फिल करायला सुरुवात करता. आता कशा पद्धतीने डेटा पास करायचं राईट रोमध्ये? सो पहिली रो तुमची काय असणार आहे? कॉलम नेम असणार आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला डेटा पास करायचा आहे. आता लिस्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही डेटा पास करणार, लिस्ट फॉर्मॅटमध्ये. सो हा कन्सेप्ट अंडरस्टँड करा. लिस्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही डेटाला पास करणार. आता लिस्टमध्ये तुम्ही नंबर ऑफ डेटा तुम्ही पास करू शकतात, मल्टिपल डेटा त्याच्यामध्ये तुम्ही पास करू शकतात. सो त्या केसमध्ये मी इथं मल्टिपल डेटा काय करतोय? पास करतोय. सो हा माझा पहिला डेटा आहे. दुसरं माझा डेटा आहे एज, ठीक आहे. नेक्स्ट आहे सिटी, त्याच्यानंतर आहे सॅलरी. हा असा काही डेटा आहे. सो हा डेटा, किती डेटा आहे टोटल या लिस्टमध्ये? टोटल डेटाचा काउंट आहे 4. सो एक डेटा, पहिला डेटा तुमचं बरोबर जाऊन पहिल्या सेलमध्ये तुमचं फिल करणार. पहिल्या रोमध्ये तुमचा जो टेबल असतो, जी CSV फाईल असते ती कॉम्बिनेशन ऑफ रोज आणि कॉलम असतो. कॉम्बिनेशन ऑफ रोज आणि कॉलम असतो. त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज अवेलेबल असतात. तुमच्या प्रत्येक CSV फाईलमध्ये, एक्सेल फाईलमध्ये नंबर ऑफ रोज अवेलेबल असतात आणि त्या नंबर ऑफ रोजमध्ये सेल्स असतात, ज्याला तुम्ही म्हणतात कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम. सो तुमचा जो टेबल आहे तो कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम आहे आणि त्याच्यामध्ये हे जे इंडिव्हिज्युअल ब्लॉक आहे, तुम्ही इथं प्रत्येक ठिकाणी ब्लॉक बघू शकतात. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथं ब्लॉक दिसतोय. त्या ब्लॉकलाच आपण काय म्हणतोय? इंडिव्हिज्युअल सेल म्हणतोय. आणि जसं मी इथं कोणत्या पण ब्लॉकवरती क्लिक करतोय, सो मी त्याला म्हणू शकतो की हा जो ब्लॉक आहे हा कॉम्बिनेशन ऑफ रो आणि कॉम्बिनेशन ऑफ कॉलम आहे, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम आहे. इथं वरती लगेच काय येतोय? इथं वरती तुम्ही चेक करू शकतात A7 म्हणून येतोय. A7 काय? रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन आहे. ए तुमचं काय? कॉलमला रिप्रेझेंट करतोय आणि 7 काय रिप्रेझेंट करतोय? रो नंबर रिप्रेझेंट करतोय. सो त्या केसमध्ये असे इंडिव्हिज्युअल सेलमध्ये तुम्ही काय करणार आहे? डेटाला फिल करत जातात. सो त्या केसमध्ये इंडिव्हिज्युअल सेलमध्ये पहिल्या रोमध्ये, पहिल्या सेलमध्ये तुमचं नेम जाणार, दुसऱ्या सेलमध्ये एज जाणार, तिसऱ्या सेलमध्ये सिटी जाणार आणि सॅलरी जो डेटा आहे तो तुमच्या चौथ्या सेलमध्ये फिल केला जाणार. सो ही तुमची झाली पहिली रो. CSV फाईलमधली ही तुमची आहे पहिली रो. आता तुम्हाला दुसरी रो भरायची आहे. आता दुसरी रो काय असणार तुमची? दुसरी रो काय असणार आहे तुमची? बेसिकली डेटा. तुमचा जो सेकंड रो आहे तो तुमचा काय असणार आहे? डेटा असणार आहे. सो त्या केसमध्ये आता आपण सेकंड रोमध्ये आपण आता काय फिल करणार? डेटा फिल करायला सुरुवात करणार. सो सेकंड रोमध्ये पहिल्या सेलमध्ये काय जाईल? जॉन, जो की नेम आहे. मग 25 जे की एज आहे. सिटीमध्ये न्यूयॉर्क जाणार आणि सॅलरीमध्ये तुमचं 50,000 अशी डेटा तुमचा काय होणार? त्याच्यामध्ये जाऊन सेट होणार. सो असे तुम्ही नंबर ऑफ रोजला इथं फिल करू शकता. पाहिजे तेवढ्या रोजला तुम्ही इथं फिल करू शकता. काय अशा पद्धतीने अजून एक आपण फिल करून बघू. सो बघ,
सो टोटल इथं मी CSV फाईलमधले 4 रोज फिल केले सक्सेसफुली. मी इथं 4 रोज काय केलेले फिल केले. सो तुम्ही इथं बघू शकता 4 रोज इथं फिल झालेले, म्हणजे की 4 रोज आपले काय होणार आहे, फिल होणार आहे. सो ही तुमची पहिली रो फिल होईल, दुसरी, तिसरी आणि चौथी अशी टोटल तुमची 4 रोज फिल होणार. पहिल्या रोमध्ये हा कंटेंट जाणार, एक एक सेलमध्ये एक एक डेटा जाईल. दुसऱ्या रोमध्ये हा डेटा जाणार, तिथं पण एक एक सेलमध्ये एक एक डेटा जाईल. थर्ड रोमध्ये हा डेटा जाईल तुमचं आणि फोर्थ रोमध्ये हा डेटा जाईल. सो काय अशा पद्धतीने CSV फाईलमध्ये डेटा तुमचं राईट केलं जाईल. सो CSV फाईलसाठी वर्किंग करण्यासाठी, फाईल हँडलिंगमध्ये CSV फाईलवरती वर्किंग करण्यासाठी सगळ्यात पहिले लायब्ररी इम्पोर्ट करा CSV. त्याच्यानंतर विथ स्टेटमेंटनी फाईलला ओपन करा आणि मग त्याच्या आतमध्ये आता CSV फाईलमध्ये अजून एक स्टेप वाढते. तुम्ही टेक्स्ट फाईलमध्ये ऑब्झर्व केलं असेल, तुम्ही जर का डिफरन्स चेक केला तर वरती जातोय आणि इथं चेक करा. जेव्हा पण आपण फाईलला राईट मोडमध्ये ओपन केलं होतं, जेव्हा फाईलला मी राईट मोडमध्ये ओपन केलं तर डायरेक्टली मी राईट करायला सुरुवात करू शकतो. मला काय परत असं रायटर फंक्शनच्या आतमध्ये पास करण्याची गरज नाही आहे. पण CSV फाईलमध्ये एक एक्स्ट्रा स्टेप तुमची वाढणार आहे. तुम्ही फाईल ओपन करताय मोडमध्ये, त्याला तुम्ही एका व्हेरिएबलमध्ये पण सेव्ह करताय, प्रत्येक गोष्ट मान्य, बट तुम्हाला रायटर फंक्शनमध्ये त्या फाईलला पास करावं लागेल. आणि सेम जर का तुम्हाला फाईलच्या आतमधलं कंटेंट रीड करायचं असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडं आहे रीडर फंक्शन. एक आहे रीडर फंक्शन, त्या रीडर फंक्शनच्या आतमध्ये पण देखील तुम्हाला त्या फाईलला पास करावं लागेल. जी फाईल तुम्ही ओपन केलेली ना त्या फाईलला तुम्हाला रायटर फंक्शनमध्ये आणि रीडर फंक्शनमध्ये पास करावं लागेल, तेव्हाच कुठं तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये राईट करू शकतात आणि रीड करू शकता. सो CSV फाईलमध्ये एक एक्स्ट्रा स्टेप तुमची इथं वाढणार आहे. सो आता आपण बघू की फाईल क्रिएट होती का आपली सक्सेसफुली. सक्सेसफुली इथं आपली फाईल हे बघा data.csv नावाची फाईल इथं क्रिएट झालेली. आता ही फाईल ऑलरेडी प्रेझेंटही नव्हती माझ्या PC मध्ये, त्या फाईलला आपण रेडी करून घेतलेलं आहे, कारण आपण इथं राईट प्लस रीड मोडमध्ये त्याला फाईलला आपण ओपन केलेलं आहे. राईट प्लस रीड मोडमध्ये आपण त्याला ओपन केलं आहे आणि त्याचं स्टेटमेंट काय, राईट प्लस रीड मोडमध्ये की तुम्हाला राईट अलाउड आहे, रीड करणं पण अलाउड आहे. फाईल विल बी क्रिएटेड जर का ती एक्झिस्ट करत नसेल, आणि जो प्रिव्हियस डेटा आहे तो तुमचा काय होणार आहे, फक्त इरेज होणार आहे. या केसमध्ये तुमचा फक्त प्रिव्हियस डेटा जो आहे तो इरेज होणार आहे. सो आता आपण data.csv ला ओपन करून बघू. सो बघू आपण फाईल कुठं आलेली, जिथं तुमची फाईल हँडलिंग.py असेल, जिथं तुमची फाईल हँडलिंग.py फाईल प्रेझेंट असेल तिथंच ते तुम्हाला शो होणार. हे बघा इथं माझी फाईल होती, या फोल्डरमध्ये माझी फाईल होती फाईल हँडलिंग.py ची, त्याच्यामध्ये data.csv सक्सेसफुली आलेली. सो ह्या फाईलला ओपन करतोय. सो हा बघा सक्सेसफुली सगळं डेटा इथं राईट झालेलं. सो आता तुम्ही बघू शकता टोटल 4 रोज इथं काय झालेले, फिल झालेले. टोटल किती रोज फिल झाले इथं, 4 रोज माझे इथं काय झालेले, फिल झालेले. सो आता आपण 4 रोज इथं फिल झाले, पण तुम्ही बघू शकता प्रत्येक एका रो नंतर एक ब्लँक रो इथं आलेली, प्रत्येक एका रो नंतर ब्लँक रो आलेले. सो त्या केसमध्ये तुमच्याकडे एक पॅरामीटर आहे, ओपन फंक्शनमध्ये पॅरामीटर आहे CSV फाईलसाठी. तुम्हाला इथं न्यू लाईन, एक न्यू लाईनचा पॅरामीटर आहे, त्या न्यू लाईनला तुम्हाला सेट करावं लागणार आहे. त्या न्यू लाईनला तुम्हाला सेट करावं लागणार आहे एम्प्टी स्ट्रिंगमध्ये. न्यू लाईन पॅरामीटर आहे, त्या पॅरामीटरला पास करा आणि त्या पॅरामीटरचा आर्ग्युमेंट म्हणजे की व्हॅल्यू पास करा एक एम्प्टी स्ट्रिंग. सो त्या केसमध्ये परत एकदा कोड रन करतोय. ओके, फाईल ओपन असेल तर क्लोज करा, कारण ओपन फाईलमध्ये पायथन चेंजेस नाही करणार, म्हणून त्यांनी हे बघा फाईल ओपन होती आणि मी त्याला चेंजेस करायला सांगितलं, त्या फाईलमध्ये परत राईट करायला सांगितलं, त्यांनी मला परमिशन एरर दिले. परमिशन एररमध्ये त्यांनी मला परमिशन डिनाईड केले. काय असतं बेसिकली हा परमिशन एरर, कारण माझी जी फाईल होती ती ऑलरेडी ओपन होती माझ्या PC मध्ये. सो आता सक्सेसफुली परत रन झालं आहे कोड आता तुमचं परत एकदा सक्सेसफुली रन झालेलं आहे. आता आपण चेक करू की ओव्हरराईट झालं आहे आपला डेटा का नाही, म्हणजे सक्सेसफुली जे रोज होते ते गेले का. हे बघा आता ब्लँक रोज आपले काय झालेले, गायब झाले, म्हणजे ब्लँक रोज आपले इथं काय झालेले, रिमूव्ह झालेले. सो हा कोणी केलंय ब्लँक रोज रिमूव्ह, जे प्रत्येक रो नंतर एक ब्लँक रो येत होती ते कोणी रिमूव्ह केलंय, या न्यू लाईन पॅरामीटरने रिमूव्ह केलं.
सोपं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फाईल्सला क्रिएट करू शकतात, रीड देखील तुम्ही त्यांना आता करू शकता. चला आता आपल्याला फाईलला काय करायचं आहे, रीड करायचं आहे. आता आपण फाईलला काय करणार आहे, रीड करणार आहे. CSV अंडरस्कोर आता आपण काय करू, एक रीडर नावाचं इथं काय करू, फंक्शनला क्रिएट करू. CSV रीडर इक्वल टू काय करणार मी आता, CSV डॉट रीडर. मी तुम्हाला सांगितलं होतं जसं रायटर फंक्शन आहे तसंच आपल्याकडे एक रीडर फंक्शन देखील आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे, CSV फाईलला पास करायचं आहे. CSV फाईलला देखील आपण इथं काय केलेलं आहे, आता पास केलं. आता CSV रीडरमध्ये आपण काय केलेलं आहे, इथं पास केलं. प्रिंट करू आपण. सक्सेसफुली पहिले CSV रीडरला रीड करू आपण, काय होतंय बघू. चला कोडला एक्झिक्यूट करू. CSV रीडरचं ऑब्जेक्ट सक्सेसफुली इथं काय झालेलं आहे, क्रिएट झालेलं आहे. सो आपण चेक करू. आता जर का मला कंटेंटला रीड करायचं असेल सो त्याच्यासाठी मला एक फॉर लूप याच्यामध्ये काय करावं लागेल, चालवावं लागेल. फॉर आय इन असं समजा, फॉर आय इन. आणि कशावरती चालवणार मी, CSV रीडरवरती चालवणार. आता जसं राईट करण्यासाठी आपल्याकडं होतं राईट रो म्हणून, तसं रीड करण्यासाठी आपल्याकडं कोणतं हे नाही आहे, म्हणजे कोणतं फंक्शन नाही आहे CSV मध्ये. सो त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, CSV रीडरला यूज करणार आहे. एक लूप चालवणार आहे ज्याच्यामध्ये आपण रीड करतोय ती CSV फाईल तर, आणि त्याच्यामध्ये प्रिंट आय करणार आहे. सो लाईन बाय लाईन आपल्यासमोर काय होणार आहे, तुमचा कंटेंट जो आहे तो रीड होईल. गरज नाही आपल्याला एकच. परत ट्राय करू. हां आता बघा कशा पद्धतीने सगळा डेटा तुमचा इथं रीड झालेला आहे. सो परत तुम्हाला रीड करण्यासाठी लगेच जो पॉइंटर आहे त्याला तुम्हाला प्रिव्हियस म्हणजे जे आता तुमचा जो करंट रो आहे, तुमचा जो पॉइंटर आहे तो कोणत्या रोवरती प्रेझेंट आहे, बेसिकली 5th रोवरती प्रेझेंट आहे. कारण ऑलरेडी 4 रो तुम्ही काय केलेले इथं फिल केलेले. तुमच्या CSV फाईलमध्ये तुम्ही पहिले जे 4 रो आहे त्याला तुम्ही फिल करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 5व्या रोवरती तुमचं पॉइंटर प्रेझेंट आहे, पण आता 5व्या रोवरती डेटाच नाही आहे, सो कोण काय प्रेझेंटच होणार नाही. त्या केसमध्ये आपण परत एकदा त्या CSV फाईलला 60 म्हणजे की आपण त्याला 0 पोझिशनवरती घेऊन गेलो आहे, म्हणजे की पहिल्या रोवरती घेऊन गेलेलो आहे. आणि पहिल्या रोवरती घेऊन गेल्यानंतर सगळा डेटा तुमच्यासाठी परत एकदा काय झालेला आहे, इथं
प्रिंट झालेलं आहे एका लाईनमध्ये. सो फॉर आय इन CSV रीडर आपण काय अशा पद्धतीने डेटा रीड करणार CSV फाईलचं. सो तुम्ही जसं डेटा पास केलं होतं सेम त्याच पद्धतीने लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर काय आलेलं आहे, डेटा आलेला आहे. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टली CSV रीड करताना येणार आहे त्याला रीडर फंक्शनच्या आतमध्ये जी फाईल तुम्ही ओपन केली, जी पण फाईल तुम्ही ओपन केलेली आहे CSV फाईलमध्ये तुम्ही ओपन केलेली आहे, सो त्याला तुम्हाला रीडर फंक्शन आणि रायटर फंक्शनच्या आतमध्ये पास करावंच लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. तरच तुम्ही त्याच्यामधून कंटेंटला रीड करू शकतात आणि राईट करू शकता. आता ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला जर का कॉलम नेमचा जो रो आहे त्याला स्किप करायचा असेल, तुम्हाला फक्त डेटा पाहिजे, सो आपल्याकडं एक फंक्शन आहे नेक्स्ट फंक्शन म्हणून. सो नेक्स्ट फंक्शनला तुम्ही कॉल करू शकता. नेक्स्ट फंक्शनला कॉल केल्यानंतर त्याच्या आतमध्ये तुम्हाला पास करायचं आहे CSV रीडर. हा जो CSV रीडर होता त्याला तुम्हाला काय करायचं आहे, पास करायचं आहे. आणि हा तुमचा बेसिकली पहिली रो जो आहे त्याला स्किप करणार. हा तुमच्यासाठी फर्स्ट रो तुमच्यासाठी स्किप करणार. सो जेव्हा मी आता कोड रन करतोय, सो तुम्ही बघू शकता आता जो कंटेंट पायथनने रीड केलेला आहे तो फक्त सेकंड, थर्ड आणि फोर्थ रोज रीड केले. इथं जर का मी अजून एक नेक्स्ट केलं, तर तुमचं सेकंड रो सुद्धा काय होणार आहे, स्किप होणार आहे. सेकंड रो इथं तुमची बेसिकली फर्स्ट रो स्किप होत होती, आणि इथं तुमचं सेकंड रो स्किप होणार आहे. सो आता तुम्ही बघू शकता फक्त दोनच रो असणार आहे. हे बघा फक्त 2 रोज आपल्यासमोर प्रेझेंट आहे. सो नेक्स्ट तुमच्यासाठी रोजला स्किप करण्यासाठी हेल्प करणार. सो पाहिजे तेवढे सुरुवातीचे रोज तुम्ही स्किप करू शकता. सो बेसिकली आपण एकदाच रन करतो नेक्स्ट रीडरला, कारण फर्स्ट रोज आपण स्किप करत असतोय. फर्स्ट रो म्हणजे ती कॉलम नेम्स असतात, सो त्याला आपण काय करतो, इथं स्किप करतो. सो कोड अंडरस्टँड करा, कशा पद्धतीने कोड लिहिलेला आहे, प्रत्येक गोष्ट समजा. आता आपल्याला फाईलला डबल ओपन करण्याची गरज नाही आहे. रीड आणि राईटमध्ये सेपरेट एकच मोडमध्ये ओपन करा, तुमचं काम होणार आहे. सेम तुम्ही अपेंड मोडमध्ये पण यूज करू शकतात. राईट मोड काय करणार आहे, प्रिव्हियस डेटाला इरेज करणार आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही अपेंड मोडमध्ये यूज करून बघा. CSV मध्ये चेक करा 4 रो तर ऑलरेडी फिल आहे, 5th रो वरती नवीन डेटा येतोय का, नाही येतोय.
अंडरस्टँड करून घ्या CSV फाईलवरती वर्किंग कशी चालणार, कशा कशा पद्धतीने तुम्ही इथं कोड राईट डाऊन करू शकतात, फाईल हँडलिंग CSV फाईल्समध्ये कसं डेटाला तुम्ही इम्प्लिमेंट करणार. चला याच्यामध्ये अपेंड मेथडला इम्प्लिमेंट करून बघा कशा पद्धतीने अपेंड मेथड आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही परमनंट कोणतं पण डेटा असो परमनंटली फाईलमध्ये सेव्ह करू शकता. टेक्स्ट फाईल असेल, नुसतं टेक्स्ट डेटा आहे तर टेक्स्ट फाईल बेस्ट आहे. असं रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये डेटा आहे तर CSV फाईलचं हँडलिंग तुमच्यासाठी बेस्ट राहणार. चेक करा तुम्ही खरंच डेटा तुमचं स्टोअर करू शकतात का नाही. तुमचा आउटपुट डेटा देखील तुम्ही CSV फाईलमध्ये प्रत्येक डेटा स्टोअर करून ठेवू शकता. तुम्ही जो डेटा इनपुट डेटा कलेक्ट करताय, युजरकडून जो इनपुट डेटा तुम्ही कलेक्ट करताय, सेम तो इनपुट डेटा देखील तुम्ही CSV फाईलमध्ये स्टोअर करू शकता. आणि याच कन्सेप्टचा यूज करून तुम्हाला सेव्ह करायचा आहे डेटा. याच कन्सेप्टचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो पण डेटा आहे त्याला सेव्ह करायचं आहे. सो ट्राय करा कशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करणार आहे तुमचा डेटा. ठीक आहे. सो एक क्वेश्चन देतोय, ठीक आहे, त्या क्वेश्चनला सॉल्व करा. इनपुट घ्या युजरकडून, जसं की आपले फॉर्म फील्ड्स असतात किंवा साईनअप लॉग इन साईनअप पेज असतो त्याच्यावरती युजर जेव्हा पण नवीन युजर येतो तो कशा पद्धतीने त्याच्यावरती डेटा फिल करतो आणि तो डेटा आपल्या डेटाबेसमध्ये येऊन पडतो. सेम त्याच पद्धतीने तुम्ही युजरकडून इनपुट घ्या, म्हणजे की 3-4 इनपुट कलेक्ट करा, नेम, ईमेल, काही पण असेल, सिटी, एज, असे इनपुट घ्या युजरकडून आणि त्याला CSV फाईलमध्ये स्टोअर करा. इनपुट डेटा CSV फाईलमध्ये स्टोअर होईल. आपण इथं कसं डेटा मॅन्युअली राईट केलेलं आहे तसं आपल्याला मॅन्युअली राईट नाही करायचं डेटा. आपल्याला इनपुट घ्यायचा आहे युजरकडून आणि तो इनपुट डेटा आपल्याला CSV फाईलमध्ये काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. सो ट्राय करा तसं कोड क्रिएट करण्याचं. तुम्हाला अंडरस्टँड होईल की कसं डेटा परमनंटली एखाद्या फाईलमध्ये सेव्ह होऊ शकतो. कधी पण जेव्हा पण तुम्ही फाईल हँडलिंगचं कन्सेप्ट यूज करणार तुम्ही मोस्टली अपेंड मोडला यूज करणार आहे. A+ मोड, अपेंड मोड. A+ मोडवरती चांगला हँड्स ऑन घ्या, कारण डेटा तुम्हाला ओव्हरराईट नाही करायचं आहे. प्रिव्हियस डेटा डिलीट न करता नवीन डेटा त्याच्यामध्ये ॲड करत बसण्यापेक्षा प्रिव्हियस डेटा पण तुम्हाला ठेवायचा आहे, नवीन डेटा पण ॲड करायचा आहे. सो फाईल हँडलिंगमध्ये सगळ्यात जास्त मोड कोणतं यूज होतो आहे तर तो A+ मोड आहे, जो की अपेंड प्लस रीड मोड आहे. सो या कन्सेप्टला अंडरस्टँड करा आणि नेहमी त्याच्यावरती वर्किंग करणार असंच हे करा. जर का तुम्हाला कधीतरी अशी केस असणार आहे जो की प्रिव्हियस डेटा ओव्हरराईट करून तुम्हाला नवीन डेटा त्याच्या जागेवरती पुट करायचा आहे, सो तुमच्याकडे W आहे आणि नुसतं रीडसाठी R पण आहे.
चालेल. योगेश समजलंय? हो सर. ठीक आहे. चला आता फक्त तुम्हाला बायनरी मोडमध्ये ऑपरेशन्स जे आहे ते करून दाखवायचं आहे. एकदा बायनरी मोड झालं की मग डेकोरेटर्स आहे आणि मग आपलं तिथं पायथन एंड होईल. मग आपण लायब्ररीज आणि मॉड्यूल्सकडं मग मूव ऑन करू. ठीक आहे सर. चला प्रेझेंट ऑन करतो. चल प्रेझेंट ऑन केली. प्रेझेंट लावून घे. चालतंय सर.